मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या सोडवत असतो. मग त्या समस्या कोणत्याही स्वरूपाच्या का असणार, ज्योतिषशास्त्र असेल, ग्रहशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, जीवनात कोणतीही अडचण आणि समस्या असू द्या, प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत असतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे आपले प्रेक्षक, वेगवेगळ्या प्रकारचे भाविक अनेक स्वरूपाचे प्रश्न आम्हाला पाठवत असतात. आता काल परवाच एका भाविकाने आपल्याला प्रश्न विचारला की महाराज, आमच्या घरामध्ये आर्थिक अडचण आहे, पैशाची अडचण आहे. मग या पैशाच्या अडचणीला सोडवण्यासाठी आम्ही काय उपाय केला पाहिजे? खरं पाहायला गेलं तर आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो, नोकरीला नोकरी करतो, शेती करतो आणि सगळं करून सुद्धा आमच्या घरामध्ये भरपूर पैसा येतो. परंतु पैसा आल्यावर नेमका जातो कुठे हे मेळ लागत नाही. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही आणि घरामध्ये सदैव पैशाच्या अडचणी असतात. आणि या पैशाच्या अडचणीमुळे घरामध्ये ताणतणाव, चिडचिड या गोष्टी होणं साहजिक आहे. तर त्यांनी जे विचारलेला प्रश्न आहे की घरामध्ये पैशाच्या अडचणी त्या दूर कशा केल्या पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. आणि नक्कीच या व्हिडिओमधून त्यांच्या प्रश्नाच्या उत्तराचं समाधान आपण नक्कीच करूया. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि 100% रामबाण असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा जर पैशाच्या अडचणी असतात तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ग्रहशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत येत असतं. तर प्रश्न काय होता बघा विचारलेला की घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत आणि त्या घरामध्ये पैसा टिकत नाही. खरं पाहायला गेलं तर घरामध्ये पैसा भरपूर येतो पण टिकत नाही. आणि आलेला पैसा घरामध्ये न टिकल्यामुळे घरामध्ये ताणतणाव होतो. तर घरामध्ये पैसा टिकण्यासाठी काय उपाय करावा हा प्रश्न आहे. तर मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या की हा प्रश्न ग्रहशास्त्राच्या संबंधित आहे. आपले जे ग्रह आहेत, नवग्रह, या नवग्रहाच्या संबंधित असणारा हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की घरामध्ये पैसा टिकत नाही, म्हणजे घरामध्ये पैसा टिकावा याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर थोडक्यामध्ये जे नवग्रह आहे त्या नवग्रहापैकी एक ग्रह आहे बघा, त्या ग्रहाचं नाव आहे शुक्र ग्रह. या शुक्र ग्रहाची एवढी पावर आहे बघा, शुक्र ग्रह हा पैशाला आकर्षित करतो. जसं चुंबक लोखंडाला आकर्षित करतं, अगदी त्याप्रमाणे शुक्र नावाचा ग्रह माता लक्ष्मीला आकर्षित करतो, पैशाला आकर्षित करतो आणि घरामध्ये पैसा टिकवण्यासाठी मदत करतो. तर काय बघा, या शुक्र ग्रहाचाच उपाय आपल्याला करायचा आहे. तर बघा, शुक्र ग्रहाचीच उपासना केल्यावरती आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाली की आपल्या घरामध्ये पैसा टिकेल. हे एक जाळी आहे आणि त्या जाळीप्रमाणे आपल्याला काम करायचं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या की आपल्याला शुक्र ग्रह पहिल्यांदा प्रसन्न करून घ्यावा लागणार आहे. शुक्र ग्रहाची कृपा आपल्याला पहिल्यांदा प्राप्त करून घ्यावी लागणार आहे. जसं एखाद्या मंत्र्याला भेटायचं असेल तर एखाद्या PA ची अपॉइंटमेंट पहिले घ्यावं लागतं, PA ला अगोदर भेटावं लागतं आणि नंतर मग मंत्र्याला भेटता येतं. अगदी त्याचप्रमाणे शुक्र ग्रहाला आपण जर कृपा प्राप्त करून घेतली, शुक्र ग्रहाचा जर आशीर्वाद प्राप्त करून घेतला की मग माता लक्ष्मीची कृपा व्हायला वेळ लागत नाही. हे सगळ्यात अगोदर तुम्ही समजून घ्या. तर मग याच्यावरती उपाय काय करायचा? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्या उपायासाठी आपल्याला कोणती कोणती सामुग्री लागणार आहे लक्षात घ्या. हरभरे लागतील, ज्याला आपण चणे म्हणतो, गूळ लागेल, या 2 गोष्टी लागतील आणि एक छोटासा कापुराचा दिवा लागेल. बाकी काही लागणार नाही. काय करायचं मंडळी, शुक्रवारच्या दिवशी आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये जायचं आणि गाईला गूळ आणि हरभरे खाऊ घालायचे आणि गाईच्या गोठ्यामध्ये कापुराचा दिवा लावायचा. असे 7 शुक्रवार जर तुम्ही असा नित्यनेम जर केला तर शुक्र ग्रहाची कृपा तुमच्यावरती होते. आता तुम्ही म्हणता गाईलाच का? तर गाईमध्ये शुक्र ग्रहाचं वास्तव्य, गाईला शुक्र ग्रहाचं प्रतीक मानलं नाही. आपल्या शास्त्रामध्ये गाईला शुक्र ग्रहाचं प्रतीक मानल्यामुळे गाईला गूळ आणि हरभरे खाऊ घातले की ते शुक्र ग्रहाला संतुष्ट करतात. आणि गाईच्या गोठ्यामध्ये जर आपण कापुराचा दिवा लावला तर अंधकार त्या ठिकाणी दूर होतो आणि आपल्या घरामध्ये समृद्धी येत असते. हा उपाय साधा जरी वाटला तरी या उपायाला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप मोठा मान आणि सन्मान आहे. 7 शुक्रवार हा उपाय केल्याने तुमच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरातल्या पैशाच्या सगळ्या अडचणी दूर होतात. आता बऱ्याच लोकांना याचा फायदा सुद्धा झालाय. ज्यांना ज्यांना फायदा झालाय त्यांनी आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर खरंच या ग्रंथावरती विश्वास असेल, उपायावरती विश्वास असेल तर 100% तुम्ही हा उपाय नक्की करा.